राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SM9 न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. एकत्रित झालेल्या या आघाडीच्या प्रचारादरम्यान या प्रभाग नंबर 9 मध्ये आपण फिरत आहोत. या प्रभाग नंबर 9चे आपले उमेदवार आहेत सन्माननीय श्री जुबेरजी मुजावर साहेब. त्यांचं चिन्ह आहे टोपली. आणि दुसऱ्या आपल्या उमेदवार आहेत सौभाग्यवती देवयानी दौंडे. त्यांचं चिन्ह आहे फलंदाज, बॅट्समन. याचा आम्ही पूर्ण आता जर हा प्रभाग पाहिला तर इथे घरं देखील आहेत आणि बाजारपेठ मोठ्या संख्येत आहे. तर प्रत्येक बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना आम्ही भेटतोय, गृहिणींना आम्ही भेटतोय, वृद्धांना भेटतोय. अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या प्रभागातून आम्हाला पाहायला मिळतोय. आघाडीचं सांगोला शहरासाठी प्रामुख्यानं विजन काय असणार आहे विकासासाठी? विकासाच्या दृष्टीने जर आपण पाहिलं या प्रभागात आपण फिरत असताना किंवा सांगोल्यात रोडनी जरी तुम्ही पाहिलं तर प्रचंड प्रमाणात धूळ आहे आणि धूळमुक्त सांगोला हे प्रथम धोरण आम्ही घेऊन पुढे जात आहोत. त्याचबरोबर भुयारी गटारींचं काम हे पेंडिंग आहे. ते भुयारी गटारीचं काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं. त्याचबरोबर अनेक समाज बांधव आपले आहेत, त्यांना समाज मंदिर मिळवण्यासाठी आणि महापुरुषांच्या पुतळ्यासाठी जागा व्हावी. त्याचबरोबर तरुण युवक आपल्यासोबत आहेत, त्यांना क्रीडा क्षेत्रात आवड आहे. तर त्याच्यासाठी आपलं क्रीडा संकुल आहे, त्याच्यात काही डेव्हलपमेंटची अजून गरज आहे. ते डेव्हलपमेंट करत असताना महिलांसाठी ओपन जिमची मागणी आहे, ती देखील मागणी आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रत्येक प्रभागाच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत. हा प्रभाग तसा शहरातला येतो. प्रभाग नंबर 1 आणि 5 जर आपण पाहिला तर थोड्या वाड्या वस्त्या तिथे जवळपास आहेत आणि तिथे विजेचा प्रश्न आहे, अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न आहे. ह्या अनेक प्रत्येक प्रभागाचे वेगवेगळे प्रश्न आहेत. त्या प्रत्येक प्रभागाचा आणि संपूर्ण सांगोला शहराचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ही आघाडी निर्माण झालेली आहे. महिलांसाठी प्रामुख्यानं काय नियोजन असतं? महिलांसाठी जर आपण पाहिलं तर आजकालच्या ज्या युगात आपण पाहिलं तर पुरुषांसोबत महिलांनी देखील आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं गरजेचं आहे. त्यामुळे या महिलांना त्यांच्या कुवतीप्रमाणे आणि त्यांच्या शिक्षणाप्रमाणे त्यांना कोणते ट्रेनिंग देता येत असतील तर त्यांना ते ट्रेनिंग देऊन त्यांना व्यवसायात उतरवून व्यवसायाचं प्रशिक्षण देऊन त्यांनी उत्तम उद्योजका व्हावं, यासाठी महिला सबलीकरणावरती आपण भर देणार आहोत. त्याचबरोबर महिलांची मागणी आहे ओपन जिमची, तर ओपन जिमची सुद्धा सुविधा आपण या महिलांसाठी करणार आहोत. धन्यवाद. माझं नाव सौ दिव्यानी सौरभ दौंडे. मी प्रभाग क्रमांक 9B मधून उभी आहे. माझं चिन्ह आहे फलंदाज, बॅट्समन. मी एवढंच म्हणजे आता तुम्ही बघतायच आपल्या सांगोला धुळीचं प्रमाण तर भरपूर आहे. त्याच्यामुळं लहान मुलांना, वयोवृद्ध माणसांना धुळीमुळे हा त्रास होतो आहे. त्याच्यामुळं सर्दी खोकल्याचे प्रमाण तर भरपूर वाढलेलेच आहे धुळीमुळे. भुयारी गटारीच्या पण समस्या आहेत. त्या भुयारी गटारींच्या समस्या तर म्हणजे रस्त्याच्या ह्याच्यामुळं, त्या भुयारी गटारांच्यामुळे रस्त्यांची अवस्था आपण बघू शकताय. ते चांगल्या पद्धतीने होतील हे आश्वासन आहेच सगळ्यांना, पण त्याप्रमाणे लहान मुलांचं पण आरोग्य या धुळीच्या ह्याच्यामुळे जास्त प्रमाणात बिघडू लागले. खोकल्याच्या समस्या ह्या भरपूर निर्माण व्हायला लागल्यात लहान मुलांच्या बाबतीत. मुलं शाळेला वगैरे जातात करतात, त्यांच्यासाठी व्यवस्थित हा रोड नाही आहे. धूळ असल्यामुळे त्यांना त्रास होतो भरपूर. आणि मी एक महिला असून महिलांच्या समस्या तर आहेतच भरपूर. महिलांसाठी ओपन जिम आहे, त्यासाठी महिलांसाठी स्वच्छतागृहची निर्माण करण्याची पण लोकांकडून आम्हाला सध्या या प्रभाग क्रमांक 9मध्ये सगळ्यात मेन जे प्रॉब्लेम आहे तो रस्त्यांचा आहे. रस्त्यांचा आणि गटारीचा प्रॉब्लेम आहे. तर रस्ते, इंटरनल जे रस्ते आहेत, छोट्या छोट्या बोळ आहेत, तर ते कसे आपल्याला विकसित करता येतील, तर यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. तसेच कोष्टी गल्ली असू दे, मुजावर गल्ली असू दे, समाज मंदिर वगैरे कसे आपल्याला उभारता येतील. लहान मुलांसाठी एखादा बगीचा, आता ह्या प्रभाग क्रमांक 9मध्ये बगीच्याची व्यवस्था नाही आहे, तर बगीचा कसा आपल्याला डेव्हलप करता येईल यासाठी प्रयत्न करणार आहोत. तसेच पुण्या मुंबईसारख्या ज्या सुखसुविधा आपल्याला इथं कशा देता येतील याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. चिन्ह काय? माझं आता सगळ्यात मेन नगराध्यक्षपदाचं जे चिन्ह आहे ते कमळ आहे.
9 मध्ये मी उभा आहे. माझं चिन्ह आहे टोपली. 5 नंबरचं चिन्ह आहे टोपली. आणि सौ दिव्यांनी दौंडे 9 मधल्या उमेदवार आहेत. त्यांचं 3 नंबरला चिन्ह आहे बॅट्समन, फलंदाज हे चिन्ह आहे. मतदारांना काय आव्हान करतो? मी मतदारांना एवढंच रिक्वेस्ट करू इच्छितो की 2016 ते 2021 मी नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे. इथल्या लोकांना माहीत आहे की मी म्हणजे कसा डेव्हलपमेंटसाठी मी प्रयत्न करतो. तर माझी रिक्वेस्ट आहे की आम्हा दोघांना सगळ्या नागरिकांनी भरघोस मताने निवडून द्यावी, एवढीच माझी आशा आहे. धन्यवाद.